हॅलो मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? चला तर मग वळूया आजच्या रेसिपीकडे. आजची जी रेसिपी आहे ती आहे दुधी भोपळ्याचा हलवा. दुधी भोपळा तर सगळ्यांना माहीतच असेल, पण दुधी भोपळ्याची भाजी म्हटलं की खायला सगळ्यांना खूप कंटाळा येतो. आमच्या घरातही कोणीही खात नाही ही भाजी. तर मग भाजी जर नसेल खायची तर आपण हलवा करून तर नक्कीच खाऊ शकतो आता थंडीच्या सीझनमध्ये. चला तर मग वळूया दुधी भोपळ्याच्या हलव्याच्या रेसिपीकडे. दुधी भोपळा आपल्याला व्यवस्थित आधी त्याची साल काढून घ्यायची आहे आणि नंतर अशा पद्धतीने किसून घ्यायचा आहे. बारीक छानपैकी किसून घ्यायचा आहे दुधी भोपळा. आणि तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, मी असे कट करून घेतले आहेत दुधी भोपळ्याचे, म्हणजे ते किसायला आपल्याला सोपं पडतं. आणि तुम्हाला माहीतच असेल की दुधी भोपळा लवकर काळा पडतो, त्यामुळे फटाफट ते किसून घ्यायचा आहे तो दुधी भोपळा आणि लगेचच आपल्याला पॅनमध्ये किंवा कढईमध्ये तो शिजत ठेवायचा आहे. दुधी भोपळ्याचा जो किस आपण करून घेतला आहे तो. आणि अजून एक टीप अशी आहे फ्रेंड्स की दुधी भोपळा आपल्याला पूर्णपणे किसायचा नसतो. त्याचा जो मधला पार्ट असतो, जो बियांचा पार्ट असतो, तो आपल्याला यूज करायचा नाहीये. तो आपण दुधी हलव्यामध्ये यूज करत नाही. तर आपल्याला फक्त जो वरचा पार्ट आहे तोच किसून घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने कढईमध्ये थोडं 1 चमचाभर तूप घालून तो शिजत ठेवायचा आहे. तुपामध्ये थोडं परतवून घ्यायचं आहे आणि मग नंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. थोडं 5 ते 7 मिनिटानंतर बघू शकता तुम्ही, झाकण काढल्यानंतर त्याला पाणी सुटलेलं असतं आणि थोडा नरम पडतो हा दुधी भोपळ्याचा किस आहे तो. पण तरी सुद्धा आपल्याला मंद आचेवरती त्याला अजून शिजवून घ्यायचं आहे. या ज्या काही रेसिपी आहेत फ्रेंड्स, जशी आधीची पण रेसिपी आहे गाजरचा हलवा, दुधी हलवा, ह्या थोड्या फुरसतीत आणि आरामात बनवायच्या रेसिपीज आहेत. यांना घाई करून चालत नाही. आता थोडा नरम झाल्यानंतर अजून 5 ते 7 मिनिट शिजवून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे खवा यूज करायचा आहे. खव्यानी या हलव्याला खूपच छान अशी टेस्ट येते, वेगळीच टेस्ट येते. आपल्याला जिभेवर असा विरघळेल असा होतो तो हलवा. तुम्ही बघू शकता, जे खव्याचे जे तुकडे तुकडे टाकून घेतले होते ते व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहेत आणि पुन्हा झाकण ठेवून त्याला शिजत ठेवायचं आहे मंद आचेवरती. तोपर्यंत आपण ड्रायफ्रुट्सचे असे काप करून घेऊ शकतो. तुम्हाला हवे तसे तुम्ही करू शकता, मीडियम, मोठे, जसे तुम्हाला आवडत असतील तसे. आता पुन्हा एकदा परतवून घेतल्यानंतर आपल्याला ते जे आपण काप करून घेतले आहेत ड्रायफ्रुट्सचे, ते नंतर फ्राय करायचे आहेत. त्याआधी मी हे मॉन्क फ्रूट स्वीटनर घेतलं आहे फ्रेंड्स. हे साखरेला रिप्लेसमेंट आहे. हे मी यूज करून बघायचं होतं मला, सो मी 1च स्पून यूज केला आहे आधी. जर आपल्याला गोडपणा कमी वाटत असेल तर आपण नंतर ॲड करू शकतो. आधी मी 1च स्पून ॲड केला आहे आणि व्यवस्थित एकजीव करून पुन्हा ते शिजत ठेवलं आहे. तुम्ही या बदली जर साखर यूज करणार असाल तर साखर सुद्धा तुम्हाला या स्टेजला ॲड करायची आहे. खवा ॲड केल्यानंतर थोड्या वेळानंतर मग ती मेल्ट होईपर्यंत अजून शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला एका छोट्या पॅनमध्ये किंवा तुमच्याकडे जर फोडणीचं पात्र असेल तर त्यामध्ये तुम्ही असं तूप ॲड करून ते गरम करून त्यामध्ये कमी आचेवरतीच असे ड्रायफ्रुट्स हे फ्राय करून घेऊ शकता. हे असे ड्रायफ्रुट्स फ्राय करून घेतले तर ते क्रिस्पी सुद्धा राहतात आणि छान त्यांना टेस्ट येते.
असेच जर आपण घातले, काही लोकांना तसेच घातलेले सुद्धा आवडतात, तर तुम्ही तसेही घालू शकता. पण अशा पद्धतीने आपण फ्राय करून घातले तर ते तूपही ॲड होतं त्यामध्ये आणि ड्रायफ्रुट्सही ॲड होतात आणि ते क्रिस्पी सुद्धा लागतात खाताना. तर आता आपण हे फ्राय केलेले ड्रायफ्रुट्स ॲड करणार आहे या हलव्यामध्ये. व्यवस्थित आता ते एकजीव करून घ्यायचं आहे आणि पुन्हा थोड्या वेळासाठी, कमीत कमी 5 मिनिटांसाठी आपल्याला ते झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. दुधी भोपळा खूप हेल्दी आहे फ्रेंड्स, तर तो आपल्या आहारामध्ये नक्कीच असावा. एकदम शेवटच्या स्टेजला आपल्याला जी वेलची पावडर आहे ती ॲड करायची आहे थोडी. आणि पुन्हा ते एकजीव करून घ्यायचं आहे. वेलची पावडर कधी पण आपण शेवटी ॲड करायला पाहिजे, म्हणजे तिचा जो वास असतो, जी टेस्ट असते ती आपल्याला छान लागते खाताना आणि तिचा जो वास असतो तो सुद्धा छान येतो. खूप आधी जर ॲड केली आपण तर तो वास निघून जातो फ्रेंड्स शिजत असताना. त्यामुळे ती कधीही शेवटी ॲड करायची वेलची पावडर. मी जसं तुम्हाला आधी बोलले होते की 1च स्पून ॲड केली आहे मॉन्क फ्रूट स्वीटनरची पावडर. सो गोडवा जो आहे तो आलेला नाही हलव्याला, म्हणून मी अजून थोडी पावडर ॲड केली आहे. आणि आता रेडी झाला आहे आपला दुधी हलवा. तुम्ही बघू शकता एकदम लुसलुशीत आणि टेम्पटिंग, खूपच सुंदर आणि टेस्टी झाला आहे. तर तुम्ही सर्व करू शकता, एन्जॉय करू शकता अशा पद्धतीने बनवून दुधी हलवा. नक्की ट्राय करा फ्रेंड्स. तुम्ही बनवून बघा, खाऊन बघा, कसा झाला होता ते मला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा फ्रेंड्स माझा हा व्हिडिओ. थँक यू फॉर वॉचिंग गाईज. टेक केअर. बाय.